मंठा तालुक्यातील मौजे वाघाळा येथे येणाऱ्या 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय बनशी काळे सर परतूर, मुसळे सर परतूर, रामेश्वर पोपाटे नायगाव, ज्ञानदेव रिटाळ नायगाव, डॉ. गोविंद नवले मंठा, रमेश कोकाटे नायगाव, बोंडे पोलीस पाटील मावरा, गजानन पारधी शिरपूर, अमोल दुबळकर मेसकडा, सोपान गंधारे पाडळी, साईनाथ बोंडे वाघाळा. रामेश्वररावजी फोपाटे साहेब सुरुवातीपासून या संघटनेचं कार्य हाती धरून वेगवेगळ्या बाहेर इतर जिल्ह्यातील, राज्यातील, देशातील जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांना त्यांनी साथ घालून की तुम्ही आमच्या जालना जिल्ह्यामध्ये या, आमच्या जालना जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवा, असं त्यांनी वेळोवेळी त्या गोष्टी करत असल्या. जरी इकडं कार्य आहे, शाळेमध्ये ड्युटी आहे, शाळेमध्ये ड्युटी असताना सुद्धा त्यांनी समाजासाठी ज्या ज्या वेळेस समाजाने त्यांना हाक मारली त्यावेळेस समाजासाठी ते धावून गेले. आणि हळूहळू असं करत असताना फोपाटे साहेब एक वेळेस परतूरला सुद्धा आले. आणि परतूरला ज्यावेळेस आल्यानंतर आमचा जो पारधी समाज आहे, समाजाला काही घेणं देणं नाहीये, मी माझं काम, माझी शिकार, माझी चोरी याच्या व्यतिरिक्त काही नाही. पण ज्यावेळेस फोपाटे साहेब परतूरला आले, त्यांच्या अध्यक्षतेखाली असाच एक छोटेखानी कार्यक्रम घेतला. साहेबाच्या हाती पार्टीचं उद्घाटन सुद्धा केलं. आणि तेव्हा आपल्या समाजातील इतर लोकांना समजून मी तो पारधी आहे, मी तो आंध आहे, हे भिल्ल आहे. तर हे एकत्र करण्याचं जे कार्य आहे सुरुवातीला जर जे कोणी केलं असेल ते म्हणजे फोपाटे साहेब. दुसरी गोष्ट, संघटनेला चळवळ सुरू झाली, संघटना एकत्र येऊ राहिले, माणसं जोडून राहिले. फक्त माणसं जोडूनच फायदा नाहीये. सर्वात जर संघटनेचं जर कोणती का संघटना असेल, आदिवासी विकास परिषद असो या इतर असो, तर संघटनेचं एकच काम असतं आणि ते काम म्हणजे आपल्या घरातील मुलांना शिक्षण. कारण शिक्षणाशिवाय तुम्ही आणि मी काहीच करू शकत नाही. साधं जर तहसीलला जायचं असेल आणि एखादा जर अर्ज लिहायचा असेल, समोरच्या तहसीलदार साहेबांनी आपल्याला नोटीस काढलेली, कशाबद्दल काढलेली, का काढलेली, हे जोपर्यंत आपण वाचत नाही तोपर्यंत त्याच्यातला मजकूर आपल्याला समजत नाही. दुसरी गोष्ट, एखादा मोठा अधिकारी आलेला आहे, तो शिक्षणामुळे आलेले आणि आपण मी शिकलेलो आहे, तर आपण त्याच्या समोर उभे राहून साहेब नमस्कार, आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या भावना आहेत, आपले जे प्रश्न आहेत, आपल्या ज्या अडचणी आहेत, आपण त्या साहेबांना त्या नियमात जर मांडल्या तर तो साहेब तुम्हाला रिस्पेक्टली तुम्हाला उत्तर देणार. आणि जर आपण तोडकं मोडकं जर झालो तर त्या साहेबाला वाटेल की हा काही एवढा काही हुशार नाही, हा काही एवढा काही हे नाही, म्हणून तो जशाच तसं उत्तर देऊन तो पुढे चालले जातो. आणि म्हणून शिक्षणाची ही गरज अत्यंत महत्वाची आहे. आज जरी मुसळे सर आहेत, काळे सर आहेत, फोपाटे साहेब आहेत, आपले सीताराम भाऊ आहे, नवनाथ भाऊ आहे, आणि या मंठ्या तालुक्याचे अध्यक्ष आपले साईनाथ भाऊ बोंडे सुद्धा आहेत, त्याच्यानंतर सचिव आपले सोपान भाऊ धंदारे आहेत. हे फक्त आपण अधिकारी जरी झालो पण आपला जो गाभा जो आहे, पाया जो आहे, हा पाया आपल्याला मजबूत करायचा आहे. आणि पाया जर मजबूत करायचा असेल तर आपल्याला शिक्षणाला, प्रत्येकाला आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आणि शिक्षणाचे अनेक आता स्रोत निर्माण होऊन गेलेले. हे करत असताना आपलं ध्येय काय, आपला वारसा काय, आपला वारसा भगवान बिरसा मुंडा. दरवर्षी आपण 15 नोव्हेंबरला मोठ्या थाटामाटात प्रत्येक गावामध्ये रॅली काढतो, त्यांच्याबद्दल बोलतो, विद्यार्थ्यांसमोर असो, समाज बांधव असेल, वडीलधारी माणसं असेल, यांच्या समोर त्यांची कार्याची पावती आपण मांडतो. पण हे करत असताना आज आपण प्रत्येक गावामध्ये कोणतं ना कोणतं मंदिर आहे, कोणतं ना देवळ आहे. आपण सकाळी उठलो त्या देवाचं दर्शन करतो आणि दररोज सकाळी सांगतो की हे देवा माझं हे काम होऊ दे, हे. आणि आपले जे पूर्वजन देवत आहेत, पण यांचं या जालना जिल्ह्यामध्ये एकही मंदिर नाहीये, एकही पुतळा नाहीये. मग आपली जी भावना जी असते कुठेतरी गुरफटलेली असते. आणि या भावनेला जर आपल्याला साथ द्यायची असेल, या भावनेला आपल्याला गळ घालायचा असेल आणि येणाऱ्या भविष्य पिढीला जर आपल्याला त्यांना काहीतरी आदर्श घालायचा असेल, तर हे जे आपले पूर्वजन आहेत, या पूर्वजांचा आदर्श आपल्याला आपल्या भविष्यासमोर ठेवायचे. आणि हे करत असताना आपले जे जे आहेत, जे कार्य चालू आहे, जी संघटना आहे, अनेक संघटना आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. आदिवासीच्या जवळजवळ 50 ते 60 संघटना आहेत. त्यापैकी आपले पत्रकार भाऊ हे सुद्धा एक संघटनेत आहे.
सीताराम भाऊ हे सुद्धा एक संघटनेत आहे. आपल्याशी संघटनेशी काय नाही घेणं देणे, आपल्याला समाजाचं काम करायचंय. समाजाचं काम करत असताना मी कोणताही अधिकारी नाही, मी एक समाजाचा सेवक आहे. माझ्यावर माझ्या समाजाची उधारी आहे. ज्या समाजामध्ये मी जन्म घेतलेला आहे, मी ज्या समाजामध्ये शिकून मोठा झालेलो आहे, प्रत्येकाला आपण देणं घेणं नसतं, पण प्रेमाची साथ, एक योग्य रस्ता, योग्य वळण, या सर्व गोष्टी आपल्याला त्या समाजाला देणे. मी नोकरीला लागलो म्हणजे माझं कार्य संपलं नाही. माझे मुलं सर्व्हिसला लागले म्हणजे मी समाधानी नाही. मी समाधानी केव्हा होईल, माझ्या समाजातला तळागाळातला घटक हा शिकेल, जॉबला लागेल, चांगल्या पदावर जातील, सर्वच जण मोटरसायकलवर सर्वच जण व्यवस्थित राहतील, तेव्हा आपण खरं म्हणू की आपला समाज सुधारला आणि तेव्हाच आपण भगवान बिरसा मुंडाचे खरे भक्त आहोत हे त्यावेळेस सांगतो. मग त्या गोष्टी आपल्याला सर्वांना मिळून करायची. मी तुम्हाला असं सुद्धा म्हणत नाही आपल्या घरदाराचे काम सोडून फक्त सेवाच करा, असं बी म्हणत नाही. सर्वप्रथम आपण आपल्या घरी वेळ द्या. आपल्या घरी वेळ देऊन जो उरलेला वेळ आहे तो समाजासाठी द्या. आपले मावळ्याचे कोंडे पाटील साहेब वयाने जरी वृद्ध असले पण मनाने एकदम तरुण आहेत. कोणत्याही जिल्ह्यामध्ये असो, परराज्यामध्ये असो, काय कधी बी कोणत्याही वेळेस जरी फोन आला, ज्या वेळेस आहे त्याच वेळेस ते धावून येण्याचं कार्य त्यांचं सुद्धा आहे. तसंच वाघाळ्यामध्ये सुद्धा एक टीम चांगली आहे तुमची. परवा आम्ही सर्वेला आलो आणि आपले जे दैवत आहे या दैवतला पाहून माझ्या अंगावर एकदम काटे आले आणि वाटलं की खरोखर वाघाळा हे मंठा आणि परतूर तालुक्यामध्ये खरोखर वाघाळ्यांच्या सर्व ग्रामस्थांचं आणि खास करून आपल्या आदिवासी बांधवांचं, वयोवृद्धांचं आणि येणाऱ्या भविष्य पिढीचं मी सर्वप्रथम स्वागत करतो की त्यांनी तुम्ही जी या गोष्टी केलेल्या आहेत अतिशय चांगल्या प्रकारे केलेले. आणि या जिल्ह्यामध्ये जर खरंच जर कुठून जर सुरुवात होत असेल तर ती म्हणजे आपल्या वाघाळ्याहून सुरुवात होत आहे. आणि हे कार्य करत असताना तुम्हाला इथून पुढे आता तसा